उल्हासनगर सामाजिक न्याय, लोकशाही मूल्ये आणि जनतेच्या विविध मागण्यांसाठी आझाद समाज पार्टी व डॉक्टर बी.आर. आंबेडकर फोर्स यांच्या संयुक्त विद्यमाने उल्हासनगर येथे संविधानिक व शांततापूर्ण एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। आंदोलनात विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। संदेश दादा सकपाळ, महाराष्ट्र सचिव तथा ठाणे जिल्हा प्रभारी, आझाद समाज पार्टी, सौ शीतल संदेश सकपाळ, महिला आघाडी अध्यक्षा डॉक्टर बी.आर. आंबेडकर फोर्स, ॲडव्होकेट दीपक खापरे, कायदेशीर सल्लागार डॉक्टर बी.आर. आंबेडकर फोर्स, डॉक्टर सुरेंद्र गायकवाड, संपर्क प्रमुख डॉक्टर बी.आर. आंबेडकर फोर्स, हनुमान खिराजी कांबळे, उल्हासनगर शहर अध्यक्ष डॉक्टर बी.आर. आंबेडकर फोर्स, गणेश डोके, उल्हासनगर उपाध्यक्ष डॉक्टर बी.आर. आंबेडकर फोर्स, मच्छिंद्र मोरे, पत्रकार शिल्पा बोराडे, विजय बोराडे आणि इतर मान्यवर उपस्थित मान्यवरांनी आंदोलनसही सामाजिक न्याय, संविधानाचे रक्षण आणि जनतेच्या प्रलंबित मागण्यांबाबत आपली भूमिका मांडली। संविधानिक मार्गाने जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने लढा सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। शांततेच्या मार्गाने झालेले हे आंदोलन उल्हासनगरमधील नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला असून आझाद समाज पार्टी आणि डॉक्टर बी.आर. आंबेडकर फोर्सच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या शिस्तीने सहभाग नोंदवला। वृत्तसंकलन अनिल बंगाळे, विभागीय संपादक, मुंबई।